सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल पडवा तो हा मानव पडवा सुख पाहत आलो सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल पडवा तो हा मानव हॅलो मनोरे विठ्ठल विठ्ठलियावर बेस द्या थोडा
पडले पंढरी राया मिटे पडले पंढरे
जय जय ससमवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सहसडे घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचे सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे आवाज मोकळच असू द्या. श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबारा यांचा चारचरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाची आवड किती सामर्थ्यवंत बनवते याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला औचित्यही तसं गोड आहे. हा गणेशोत्सवाचा सोहळा जसं दिवशी गणरायाचं स्थानापन्न आमच्या घरामध्ये त्यातला 4था दिवस. त्याच सहयोगाने थाटलेला हा अट्टहास तेजस दादा असतील, सर्व संयोजक आयोजक नियोजक असतील, सर्व गणेश मंडळ असेल, या सर्व संयोजकांनी माझं कीर्तन ठेवलंय यात कौतुक नाहीये, पण यांनी गणेशोत्सवासाठी कीर्तन ठेवलंय हे कौतुकाचं आहे, कारण हे गरजेचं आहे. कारण जी परंपरा जे सामर्थ्य आमच्या मातीला लागलं ना ती फार ताकदवर आहे. माऊली फार कौतुकाने सांगतात, देवा आम्ही ज्ञानी त्यागी योगी तपस्वी अधिकारी या सगळ्यांपेक्षा आम्ही वारकरी यात फार मोठी आतुरता आहे. आणि हे सगळं समजत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा हे सगळं कधी समजतं याचं उत्तर अभंगात आहे. हे सामर्थ्य कधी कळतं, ही ताकद कधी कळते, हे कौतुक सोहळा कधी कळतो, काय करावं हे कधी कळतं. तुकोबा सांगतात, तुझं पाहता सामोरी मी तुझ्या समोर उभा आहे. जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकासमोर उभा आहेत आणि सांगतात, मी देवा तुला पाहतोय. लोकांनी विचारलं काय भेटलं देवाला पाहून. तुकोबारायांनी सांगावं, मी देवा समोर उभा टाकलो हा काळ मोठा नाहीये, पण आता माझी अवस्था अशी आहे, मी जिथं उभा टाकल तिथं मला देव दिसतोय. विठ्ठला जळी स्थळी भरला रिता ठावा नाही उरला आजे म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. हे कधी झालं तुझं पाहता. आधी मी गेलोय तिथं, मी तिथं गेलो. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर उभा क्षणभरी मी थांबलो. जगाच्या मालकानं इतकं दिलं, द्वारकेचा राणा किती ताकद बघा ना. आणि काय धर्म म्हणावा आपला हिंदू धर्म. साधं वाक्य आहे पण अर्थ फार कठीण आहे. समजला तर बघा गहनता आहे शब्दांमध्ये. दगडालाही देव करायची ताकद आपल्या धर्मात आहे. त्याला सनातनी म्हणावं, त्याला हिंदू धर्म म्हणावा. आपण मातीची शाडूची मूर्ती आपल्या घरात गणरायाची स्थानापन्न म्हणून उभा करतोय. पण आम्हाला विश्वास आहे तो राखतोय. मला एक प्रश्न आहे, गणरायाच का उभा करायचंय, त्यांनाच का बसवायचंय, त्यांनाच का स्थानापन्न द्यायचंय. लोकमान्य टिळकांना 33 कोटी देव माहितच असतील की. गणेशाचंच का स्थापन्न करावं, त्याचं कारण आहे गण संख्या समूह. गणती करू नकोस, गणना करू नकोस. संख्या संख्याबळ समूह. माणसाला एकत्रित आणायची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त गणरायामध्ये आहे. तो संख्येचा मालक आहे, गणपती आहे, गणाचा आदेश आहे, तो गणेश आहे, म्हणून त्याचं स्थानापन्न आहे. आणि त्या गणरायाशिवाय काहीच सुरळीत पार पडत नाहीये. म्हणून तर माझ्या ज्ञानियांचं ज्ञानी सुद्धा सकलार्थमती, सकल अर्थ तुझ्यामुळे आहे देवा. ही ज्ञानेश्वरी जरी मला लिहिता आली तरी हिचा अर्थ त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला तर ही तुझी कृपा आहे देवा, तुझी गणेश. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अखंडितपणे वाचस्पती ज्यांना म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणजे माझ्याकडे कितीही ज्ञान असावं पण त्या शब्दांना पोहोचवायचं काम गणराया करतात. म्हणून शास्त्र वेद कादंबरी ग्रंथ कुठपर्यंत तुम्ही आलात, कीर्तन भजन गायन ह्या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही फार तमाशापर्यंत जरी गेलात तरी तुम्हाला पहिल्यांदा गणच ऐकायला भेटतो. गणरायाचंच वर्णन केलं जातं.
अजून सोपं सांगायचं म्हटलं तर स्वतःच्या माय बापाच्या लग्नात सुद्धा ज्या लेकराला पूजलं होतं त्याला गणपती म्हणायचं. म्हणजे लग्न महादेव आणि पार्वतीचं आहे पण पूजलाय तो गणपतीच आहे. कारण त्यांनाही माहित आहे ह्याला पूजल्याशिवाय आपलं बी काही खरं नाही. हा अधिकार आहे त्या गणरायाचा. हे अधिकारी व्यक्तिमत्व आहे म्हणून त्याचं स्थानापन्न आहे. तुम्ही किती सुंदर मकर सजवलाय, किती छान मोदक बनवलेत, किती छान सजावट केली, याला महत्व नाहीच आहे. तुकोऱ्या फार गोड सांगतात. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. मला तू का दिसतोस? कारण माझे चित्त तुझे पाया, माझं मन तुझ्या चरणी आहे, मिठी पडली पंढरी राया. आणि हे सगळं कळून जर तू मला काही देत असशील तर लोकांनी विचारलं एवढा सगळा त्याग केला तुम्ही जगाच्या मालकासाठी, देवाने काय दिलं? कारण लोक आधी स्वार्थ बघतात, काही असू द्या परमार्थात. हे आत्ता झालं, पहिलं नव्हतं. संतांनी कधी स्वार्थ नाही पाहिला देवाचं नाव घेताना, कधीच नाही. देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव नाहीये. देवाने मला खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्यायचं. साधं आहे ना. माणूस भाड्याच्या घरात राहिला की भाडं घेतोच की, हो की नाही? माय आता मी माझ्या मनाने एखादं अन्नदान केलंय तर मला कोणी विचारू शकत नाही तू बुंदी का ठेवली नाही, जिलेबीच का ठेवली. आता माझी मर्जी, खाऊ वाटलं खाणे तर राहू दे. तू उपकार मान ना बाबा माझे, तू मला काय विचारतो हा पदार्थ ठेवला नाहीयेस. अगदी तसं देवानं हे काही न घेता दिलंय, हा त्यानं केलेला उपकार आहे. आपण त्याच्यात म्हणतो देवानं माझं वाटोळं केलं. अरे बाबा दिलंय ते बघ ना. बरं देवाला का तेवढाच धंदा आहे का नाव घेऊन बसलंय तुझं वाटोळं करायला? हा तेवढं थोडीच करणार आहे. देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही रे. अदर्श मनाने संतत आणि कर्मानु बंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. पण या कलियुगाचं काय झालंय, जो देवाला मानतोय तो मूर्ख आहे, जो मानत नाही तो शहाणा आहे. म्हणजे ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती सांभाळून स्वयंपाक केला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून कपड्याचा आकार छोटा करून चपात्याला असती ती हाय क्लास आहे. म्हणजे मेंटेन कसं केलं बघा तुम्ही स्टँडर्ड. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहे त्या वाजवायच्या. तुम्ही कळस ना. हा एवढंच येत आहे मला, ह्याच्या पुढे येत नाही. कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं? वाजवायचं की रे. अधिकारी दारात बसलाय, तुम्ही जगाच्या मालकाच्या बसलाय, पंढरीच्या मालकाच्या बसलात दारात. बिंदास्त माहेर आहे तुमचं. माय काळू वाजवा वाटलं बिंदास वाजवा. अगं माय हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं ना मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. आणि घरी गेल्या गेल्या म्हणे लईच संतीन शिरली होती मंडपात, तो या अंगात तू ये घरी तुझ्या महाराजीन काढीत हो. जग आहे ग माय, हे कलियुग आहे. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हे जग आहे, चालतंय. काही दिवसांनी हेही बदलणार आहे. आणि मला कळत नाही कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता. शिकलेली लेकरं आहेत आपण, तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. सध्या स्पिरिच्युअलिटी माणूस मानतच नाही. आध्यात्मिकता नकोच आहे पोरांना. गाथा नकोच आहे हातात, ज्ञानेश्वरी नकोच आहे. काकडा माहित नाहीये, चातुर्मास माहित नाहीये, परमार्थ माहित नाहीये, शिक्षण संस्था वारकरी असते हेही माहित नाहीये. हे कुठून आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे याचं काहीच ज्ञान नाहीये. तरी मी हुशार आहे. अरे ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराणे येईन गुढी. वेडेत का ते जर वारी करायची म्हणतात, ते जर दास व्हायचं म्हणतात, मालक व्हायचा अधिकार आहे त्यांचा. भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे तर ज्ञानोबराय आहेत. करा विचार कधी, थिंक अबाउट इट. 16 वर्षाचं वय ज्ञानोबरायांचं. बरं तुमच्या भाषेत सांगते, सायंटिफिकली या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. शब्द कळावे, वाजू नये, विसल देऊ नये माईकने. विठाला या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. पण हे कधी कधी तरी समजून घ्या, 16 वर्षाच्या ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स. हे विज्ञान आहे जे अध्यात्मामध्ये जोडलं गेलेलं आहे. अध्यात्म मूळ आहे रे, विज्ञान त्याचं फळ आहे. पाणी मुळालाच घालावं लागतं, खोडाला घालून जमत नाही. पण आजकालच्या पोरापोरींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहेत, चालायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुम्हाला, पण कधी भजन करताना दिसला नाहीत.
आजकालची लेकरं फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाहीयेत, काही वावगं नाहीये, तो प्रारब्धाचा भाग आहे. उगच देव आवडत नाही. तशी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ न वरावं ही ताकद पूर्वजांमध्ये आहे. तुकोबाराय म्हणले उगच देव आवडत नाहीये, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माऊली म्हणले बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उगच कसा देव आवडतोय, उगच कसं तुझं पाहता सामोरी प्रारब्ध चांगलं आहे, कुळानं कुळीचं पुण्य आहे. 8 पिढ्या तुकोबांच्या परमार्थात आहेत. विश्वंभर बाबा 8वी पिढी आहे, ज्यांनी स्वयंभू मूर्ती स्थानापन्न केली देहूमध्ये. त्यांच्या कुळात तुकोबाच जन्माला येणार आहेत. वेदशास्त्र पठन करणारं कुळ आहे ज्ञानोबांचं, त्यांच्या पोटी ज्ञानोबारायच जन्माला येणार आहेत. कुळ. आता ही आमची म्हातारी माणसं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. यार तुम्ही काय करता, रात्री 6 नंतर तुम्ही कुठल्या गल्लीत गेला हे कळत नाही आम्हाला, आणि तुम्ही काय आम्हाला सांगता. आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात, त्या उभ्या मारुतीला राणी दाखवतात. अरे तो ब्रह्मचारी, त्याला तरी दाखवू नको. आणि ही पोरांना सांगतात पोरं वाया गेली. आता या म्हाताऱ्या सुद्धा पुरी वाया गेल्या, आणि आजकालच्या काय पुरी आहे त्या वय, ह्यांना काय लाज आहे त्या वय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही काय असं जगलं बाई बिनला जेवण आम्हाला काय बाई. अगं तू मिसरी चोळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला काय सांगती. अगं तुमच्या तोंडातल्या शिव्या बंद नाही, तुम्हाला काय बोलावं कळत नाही. तुम्ही पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार आहेत सांगा, काय अनुकरण करणार आहेत लेकर. पर लेख म्हणून विचारते ग माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार आहेत, लेकर अनुकरण करतात. आता काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत, त्याला महाराजाची जिरवायची. तो कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, फार ज्ञान शिकवत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता, ऍटिट्यूड. अरे कशाशी खाता रे दादा. पण ॲरोगन्स ॲटिट्यूड परमार्थात नाही चालत आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची, नॉट अ जोक. तुळशीरामायणामधलं वर्णन आहे. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. बरं का धुळेकर, हे धोंड्याचा महिना, अर्धा तोळा घातला सासऱ्यानं गेल्या वर्षी, तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरव्या ढिला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. काय पात्रता आहे आपली. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. 3,500 ते 4,000 चौकटी असणारं एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची. फक्त आलाय तो अहंकार, नडलाय तो ऍटिट्यूड. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य या संप्रदायाचं आहे. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला वाजवीचा टाळ्या. कशाचा ऍटिट्यूड करता रे. बरं तुम्ही टाळ्या वाजवत नाही असंही नाही बरं का. जे वाजवतात ते पण उपकार केल्यासारखी वाजवतात. धर घे धर म्हणती बाई टाळ्या वाजव, धर घे धर, आली बाई आमच्या गावात, धर धर, टाळी पाहिजे तुला, धर धर घे. दान करताय बेकाराला. आणि तुमचं कसं आहे माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. हा ना, जयाचे अहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक म्हणजे जगणं. ज्याला जगता आलं नाही तुम्ही त्याला विचारताय देव कसा भेटेल. अरे 4 दिवस आंघोळ नाही त्याची, तू कुठे सांग. त्याला राहायचं कळत नाहीये, त्या मूर्खाला काय विचारतोय परमार्थ काय असतो. आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्केवर नाही. हे शाण्यालाच कळलं महाराज बरं का. ते तुका म्हणे ते पाहिजे, कुठे वेड्यासारखं वागायचं दादा. निने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ट्रान्सपरंट आहे तो वारकरी संप्रदाय. इथे जे आहे ते आहे बाबा. संसारिक आहे पण नामचिंतक आहे, अधिकारी आहे. आमच्याकडे असं काही नियम नाहीये, असेच राहा तसेच राहा, येईल तैसा बोल. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. आता बाटलीशिवाय याची ढोलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे भजन आहे रे ते, प्रेमानेच करावं. गुण गाईन पण शब्द आहे ना पुढे आवडी. मग माझी ह्याची सर्व जोडी देवा, मला नकोच आहे काय पुन्हा. माझे चित्त तुझे आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. आता काही नकोच आहे, दृष्टी न फिरे. पण ही अवस्था कधी होते जेव्हा सत्य
सत्य कळतं आणि आयुष्यात सत्य एकच आहे, सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना, कल्पनेची बाधा हो कोणी काळी ही संत मंडळी कल्पना रे. आपण कल्पनेतच जगतोय. आपण कुठले कपडे घालायचे कोणतरी कुठेतरी बसून ठरवतोय. आपण कुठली गाडी घ्यायची कोणतरी एसी मध्ये ऑफिसमध्ये बसून ठरवतोय. आपण दुसऱ्याच्या मनावर जगतोय, काही नाहीये आपलं. आणि लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही जसा विचार करताय तसंच घडणार आहे. तुम्ही जर नवीन गाडी आणली आणि गाडी चालवताना मनात धाकधूक असेल, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. नुसतं घासून भागत नाही दादा, थोडं पॉझिटिव्ह राहा ना. मला विश्वास आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती, मला चिंताच नाहीये. का मागे पुढे उभा आहे मग आता दृष्टी न फिरे. जर मला माझी काळजीच नाही तर मी मागं का बघावं? कारण मला माहित आहे काहीही झालं तरी माझा मालक माझं उघड्यावर येऊ देणार. गोमट येते करा माझे भार ओझे, मग कशाला दृष्टी फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. आता मी पाठीशी बघतच नाहीये काय चाललंय, तर मी समोरच पाहतोय कारण मला विश्वास आहे पाठीशी तो उभा आहे. मग दुःखही सुख स्वरूप होत आहे. पण अधिकार किती मिळतो? माऊली म्हणले अवघाची संसार उगच म्हटले का? विश्वास निर्माण झाला. कधी झाला? जाईन गे माय म्हणजे तुझं पाहता, म्हणजे हा विश्वास कधी निर्माण झाला? तुला पाहिल्यावर झाला की अवघाची संसार. मला माहित आहे सर्व सुकृताचे, मला माहित आहे नाथबाबा सांगतात अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता. पण हे कधी घडलं? चरणी जगन्नाथा माझे चित्त तुझे, जेव्हा मी काहीतरी त्याग केलाय, सॅक्रिफाईस आहे माझं. काय आहे की मी या कल्पनेला भुलत नाहीये, तुझ्याशिवाय कोणावर मस्तक ठेवत नाहीये. मग तुम्ही म्हणसाल तुम्ही जर विठ्ठल भक्त आहात तर गणरायाला कसे मानताय? आमचा मालक ज्याला मानतो आम्ही त्याला मानणारच ना. कारण आमचा मालक ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाला मानतात म्हणून आम्ही त्यांना मानतो. हे लक्षात घ्या, मालक ज्ञानोबा तुकोबा आहे. विठ्ठलाचं सामर्थ्य माझ्या संतांनी वाढवावं एवढी ताकद ज्यांच्यात आहे ना, ते ज्ञानोबा तुकोबा, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, नामदेवराय आहेत. ते त्यांना मानतात. मग ज्ञानोबा जर म्हणत असतील सकलार्थमती तर आम्हाला गणरायाची पूजा केल्याशिवाय पर्याय, कारण ते म्हणतात. ते जर म्हणतात थोरात थोर शिवरात्री, आम्ही महादेवाला पूजतोच. ते म्हणतात राम विठ्ठलाचा अवतार आहे, आम्ही रामाला मानतोच. ते म्हणतात कृष्ण विठ्ठलाचा अवतार आहे, आम्ही कृष्णाला अरे मानतो. आम्ही वाल्मिकींना मानतो, आम्ही नरसिंहाला मानतो, आम्ही वामन जयंती मानतो, आम्ही 24 अवतार मानतो जे आमच्या संप्रदायात सांगितलेले आहेत. पण हे लक्षात घ्या, आपण अशी माणसं आहोत, मायबाप, देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. स्वाभिमानाने, सेल्फ रिस्पेक्ट असलीच पाहिजे दादांनी. मी तुम्हाला सामर्थ्याने सांगते, 4 पुरुषार्थ आपण मानतो. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म टिकवा, मोक्ष चरणाशी आहे. अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. सोपं करून सांगते, धर्म टिकवला तर मोक्षाची काळजी करू नका, जगाचा मालक तुम्हाला न्यायला येतोय. आणि सगळ्यात मोठा धर्म म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. अर्थाचं म्हणाल, पैसा कमवा दादांनो, पैशाला कमी समजू नका. नोकरी जर सरकारी असेल तर पोरगा किती बी ढोलान किती बी काळा असू द्या, बायको नाजूकन गोरीच भेटती. पैसा बोलताय बाई, कशाला कमी समजतोस त्याला? बिंदास्त कमवायचा दादा. आणि वय आहे तोपर्यंत पैसा कमवून घ्या, नाव लौकिक करा, समृद्धी मिळवा. लक्षात ठेवा दादांनो, पैसा माणसाला बदलत नाही, कधीच नाही. लक्ष्मी आहे ती नारायणाची पत्नी आहे. पण एक मात्र आहे, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. हे लक्ष्मीचं सामर्थ्य आहे. व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नाही म्हणून गप असतो. पैसा आला की त्याचं खरं स्वरूप जगाला दिसतं. लक्ष्मी माणसाचं मूळ व्यक्तिमत्व समोर आणते. मग लक्ष्मी असूनही जो नम्र राहिला, तुकोबा सांगतात धन्य माता पिता भाग्यवान आहेत. पण संत गरीब होते का? ज्या तुकोबांनी जगाच्या मालकाची आवड आहे असं जगाला सांगतायत, त्या तुकोबांना काही नव्हतं म्हणून त्यांनी परमार्थ केला का? 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची, नॉट अ जोक. आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख.
25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती माय मावल्या माय बोलत जागे, तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जागे, बोलत जा माय, तुम्ही बोलत नाही असं नाही माय. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही, आम्हाला बोलायला तुमच्यामुळेच लागतं. तर काय नवरा चांगला असल्यावर काय लागतं आयुष्यात? का ग माय? आयुष्यात फक्त नवरा चांगला भेटावा. का ग? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिणवावं, गावानं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं नावं ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. वाजवा की आमच्यासाठी विकावा तरी वाजवीत जा. तुमचं बोललं की बरं वाजवत आहो की नाही? खरंय की नाही ग माय? कोण चांगला पाहिजे का माय? पाठीमागच्या माय मावल्या खरंय की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आपला एक्सपिरियन्स न सांगा ग बाय, खरंय की नाही? कोण चांगला पाहिजे आयुष्यात? नवरा. मीही तुमच्यापेक्षा जास्त तुकोबांवर विश्वास ठेवते. माझे तुकोबा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धनी घेतोस. धनी मालक, मग परमार्थात आणि संसारात दोन्हीकडे मालकच शहाणा लागतो. मग जयाचे आहे का? विषयाकडे आलात का तुम्ही? विषयाकडे आलात का? मग माणूस महाराजाला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे, आलात का विषयाकडे? आता आला असाल महाराज बरं का, मालक शहाणा पाहिजे. माणूस म्हटला महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे, महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. महाराजही तसाच. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. हा दुसरा दिला, 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं, महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत, त्यांना कळलं महाराज, ज्यांना कळलं ते हुशार आहेत. तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा धुळेकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते भाव शुद्ध न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल. जे करताय ना प्रेमाने करा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. कारण प्रेम फक्त परमात्म्यावरच करावं. खरं सांगते, तुम्हाला तर तरुण मंडळी खास करून सांगते, तो पुरुषार्थ आहे. कैलासाचा पती आहे, अंगाला राख लावतोय, स्मशानात राहतोय, पण पुरुषार्थ त्याला म्हणावं त्या कैलासाच्या पतीसाठी ती पार्वती प्रत्येक जन्मात तपश्चर्या करते. तो पुरुष आहे ज्याच्यासाठी बाई तपश्चर्या करते. आणि तो मूर्ख आहे जो पोरींच्या भागा लागते. होय म्हणकीन ती दलिंदराव आणि 40 वेळा नाही म्हणायचं. हे काय आयुष्य आहे? कमवा रे, मायबापाचे स्वप्न पूर्ण करा. जगाचा मालक बरोबर तुमची प्रगती करणार आहे. काहीतरी विचार करा ना. प्रत्येक गोष्टीत खचताय तुम्ही आणि घाई करता रे. प्रत्येक गोष्टीत घाई आहे. सायन्सचा विषय गेला आर्ट घेणार, ते नाही जमलं दुसरं काहीतरी, ते नाही जमलं दुसरं. नसतं रे, स्टेबल राहा. विषय गेला तर काढत जा, बदलत जाऊ नका. पाठीमागचा अनुभव आणि आत्ताचा केलेला अभ्यास दोन्ही मिळून सगळं एकत्रित येणार आहे. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा अरे पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता इथे. अरे धीर तर धर. देवाचंही तसंच आहे रे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. परमार्थातही आज माळ घातली, उद्या महाराजां परवा पाकिट, असं नसतं रे. जन्मोजन्मीचंच पुण्य लागतं. देव आवडतोय, पूर्वजांचीच पुण्य आहे, उगच नाहीये. मोठकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत आहे. हे कसं काय? सायंटिफिकली इट इज जनरेटिक, अनुवंशिक. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला फार 4 दिवस झाला त्रास होतोय, चक्कर येते, वेड्यासारखं वाटतंय, सारखं भूक लागते. त्याने रिपोर्ट काढले आणि सांगितलं दादा तुमच्या रिपोर्टमध्ये शुगर आहे. माणूस डॉक्टरला भांडायला लागला, म्हणला मूर्ख आहेस तू, नाही जिंदगीत कधी मी गोड खाल्लं नाही, मला कशी शुगर होईल? तो म्हणला आहे. तो माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला तू डॉक्टर नाही, अरे मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी?
डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुला शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडेल. ती म्हणला होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला आहेच. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. तू नाही खाल्ली तरी तुझ्या डीएनए मध्ये आहे ना बाबा, ती बापाकडनं तुझ्याकडं. तसा परमार्थ मी केला नाहीये, मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला. ही ताकद लक्षात घ्या तुम्ही. फळे रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंमुळेच, यात वादच नाहीये. माय तशी लागणार म्हणजे लागणार. मालिका बघून लेकरं सुधरत नसतात, कळतंय का? त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते. नाही कळली तरी वाचा ग माय. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या कुळाचा उद्धार आहे. फक्त ज्ञानवांना कळू द्या हे माझं लेकरू आहे. आम्ही तरी फार ज्ञानी आहेत का? नाही, पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या. माझा बाप